राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसतोय। पावसानं थैमान घातलंय। काही भागात अतिवृष्टी झाली आहे। मराठवाड्यात पडणाऱ्या पावसामुळे शेतांचं मोठं नुकसान झालेलं असून पिकं देखील वाहून गेलेली आहेत। बातमी आपण सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा, कारण इथं देखील अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडताना दिसतोय। काही गावांचा संपर्क देखील काल तुटलाय। सततच्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसतंय। कोकण, मराठवाडा, मुंबई आणि विदर्भात आजही पावसाचा इशारा देण्यात आलाय। देशात पावसाचा हाहाकार सुरू आहे। आजही काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। 30 ते 31 ऑगस्ट दरम्यान देशभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईमध्ये रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। सकाळी काही प्रमाणात पावसाचा जोर वाढल्याचं बघायला मिळालं। कालही पाऊस होता। मराठवाडा, विदर्भ, कोकण, पुण्यामध्ये आजही पावसाची शक्यता आहे। मागील काही दिवसांपासून विदर्भातही पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळतेय। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। 13 पैकी 9 दरवाजे उघडलेत। वर्धा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सध्या अप्पर वर्धा धरणात 92% इतका जलसाठा आहे। सततच्या पावसामुळे हे मोठं धरण भरलंय। 40 गावात मुसळधार पावसानंतर गिरणा धरण 90%वरती, मध्यम प्रकल्प 100% भरलाय। 40गाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्ध्या जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे गिरणा धरण 90% भरलेलं आहे। वलठाण, कादेगाव, हादगाव असे एकूण 7 प्रकल्प 100% भरलेले आहेत। पश्चिम विदर्भात पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 6.8 लाख हेक्टरवरील तूर, कपाशी, सोयाबीन, संत्रा व भाजीपाला पिकं पाण्यात गेलेली आहेत। फक्त ऑगस्ट महिन्यातच 4.58 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। जूनमधील अतिवृष्टीत 1,08,913 शेतकऱ्यांचं 92,209 हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाले। कृषी सहसंचालक कार्यालयाचा अहवाल सादर करण्यात येतोय। एनडीआरएफ निकषानुसार 88.23 कोटींची भरपाईची मागणी शासनाकडे आहे।